धर्माची पाळन करणी पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम तीक्ष्म उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हिची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम नाही भीर भाड तुका मने साना थूर हिची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम पांडुरंगा करो महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ततो हनुमान दशकंठनीता सीतां विचेतुं पथिचारणानां महेन्द्रशैलस्य खगेन्द्र वेगः प्रस्तादुदस्तात् प्रथमानवेगः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरीय तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत धर्माची पालन करणी पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम विठ्ठल धर्माची पाळन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी संत सम्राट पंचम वेद निर्माते वैराग्य मूर्ती श्रीमंत विश्ववंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय
यांचं जवळजवळ सर्वांच्या दुबळ्या परिचित असणारा अतिशय सुंदर संतांचं प्रामुख्याने कर्तव्य कर्म मांडणारा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय सकल साधू संतांच्या आशीर्वादाने गेली 4 वर्षापासून राष्ट्रसंत संतश्रेष्ठ श्री भगवान बाबा राष्ट्रसंत वैराग्य मूर्ती संत श्री वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गेली 4 वर्षापासून हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा आपण मोठ्या थाटामाटामध्ये करताय. करावं तेवढं कोड कौतुक तुम्हा सर्वांचं कमी आहे. पहा, एवढं असणारं छोटंसं गाव मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये भाऊबाबांच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये अतिशय सुंदरशपण ही सेवा तनाने धनाने मनाने अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने शुद्ध अंतःकरणाने चित्तशुद्धी बुद्धियुक्त अंतःकरणाने आपण ही सेवा सिद्धीला नेत आहे, पूर्णत्वाकडे नेत आहे. खरोखर आपण भाग्यवान आहात. छोटंसं असणारं हे गाव मुख्य रेवकी देवकी त्यामधलं असणारं हे भगवान नगर, या भगवान नगरावर असणारा हा छोटासा कार्यक्रम पुष्कळशी कार्यक्रम महाराष्ट्रभर मायबाप महाराष्ट्राच्या बाहेरही या भाऊबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालू आहेत. पण एक गोष्ट मात्र नारदाच्या गादीवरनं सांगेल गड्या, लक्ष द्या. 19 ते 20 घरामध्ये पुण्यतिथी महोत्सवामध्ये सप्ताह करणारं पहिलं गाव म्हणजे भगवान नगर आहे. सोप्या गोष्टी नसताय, सोपं नाहीये सप्ताह करणं. मित्र असं म्हणेल गड्या की खरोखरच कार्यक्रमाची उंची पाहिल्याच्या नंतर, ती आत्मीयता, ती तळमळ पाहिल्याच्या नंतर लक्षात येते गड्या नक्की छन्ना. कारण मला असं वाटतं की संत मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. आणि यांना भाऊ बाबा कळले म्हटलं तरी चाल. वाहू. कारण बाबांचा अधिकार का सर्वसामान्य होता का? चरित्र पहा, लक्षात येत आहे. आणि आणखी हे अन्य पूजामध्ये फोटो आहेत. सर्वची सर्व संत मांदियाळी आहे. भगवान गणेश जे आहेत, पांडुरंग परमात्मा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, भगवान शिवजी आदी करुण हनुमंतराय आहेत. कुलदैवत आहे खंडोबाराय, भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय, संत शिरोमणी सावता महाराज, श्री संत बाळूमामा महाराज आहेत, संत श्री भीमसिंह महाराज आहेत, संत श्री तुकाराम महाराज आहेत, महाराणी अहिल्यादेवी होळकर जे आहेत, छत्रपती शिवराय आहेत, अधिकरुण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाही फोटो आहे. आणि सर्वचे सर्व देवी देवतेचे फोटो आहेत. सीताराम बाबा आहेत. सर्वचे सर्व अनेक साधू संतांचे आशीर्वाद आहेत. आणि आशीर्वाद हा चाललेला हा दिव्य स्वरूपाचा कोड कौतुक कमी आहे महाराज. ना सोप्या गोष्टी नाही आहे.
कार्यक्रम करणं सोपं असतं का? अजिबात नाही. एक 19-20 घरं एवढं सुंदरसं नियोजन करताय आणि सर्वांना धरून हे नियोजन आहे. मुंडे साहेबांचा फोटो आहे. संप्रदायामध्ये सुद्धा खूप मोठं काम स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांचं होत आहे. सांगेल मी तुम्हाला माहिती की नाही हे मला माहिती नाही आहे, पण एक फोटो पाहायला लक्षात आलं म्हणून सांगायला. ज्यावेळेस महाराज मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, शपथ ग्रहण केली आणि ग्रहण केल्याच्या नंतर बरीचशी मंडळी इकडे आपापल्या जिल्ह्यामध्ये इथे मिरवणूक वगैरे हे ते बाकीचे कार्यक्रम सत्कार समारंभाचे चालू असतात. पण शपथ घेतली आणि मुंडे साहेब सुरुवातीला अलंकापुरामध्ये गेले, आळंदीला गेले. मा इंद्रायणीचं तीर्थ घेतलं, भगवान श्री ज्ञानोबारायांना नमस्कार केला आणि नमस्कार करून स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज जी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे तिथे गेले. तिथे गेल्याच नंतर त्या टायमाचे जे अध्यक्ष श्री गुरु मोठे बाबा होते, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि साहेबांनी ती ज्ञानेश्वरी पाहिली. 70 रुपये किंमत होती. सांगितलं की हा दराखोरामधला समाज आहे, सर्वची सर्व हे मंडळी, घरोघर ज्ञानेश्वरी जावी, धर्माचा प्रसार व्हावा, संप्रदायाचं प्रस्त वाढावं. ही ज्ञानेश्वरी आणखी कमी पैशामध्ये नाही का आपल्याला देता येणार? श्रीगुरु मोठे बाबांनी सांगितलं की वंदनीय साहेब, खूप कागद महाग आहे, त्याच्यासाठी खर्च येतोय. मग साधारणतेने ची किंमत कमी करण्यासाठी किती खर्च कमी, म्हणजे किती खर्च लागेल सांगितलं महाराज. एक 10-15 लक्ष रुपये लागतील. त्या टाइमला खरं महाराज 25 लक्ष रुपयाचा चेक लिहिला आणि 70 रुपयाची ज्ञानेश्वरी 30 रुपयाला केली. हे संप्रदाय हे काम पुष्कळशी काम आहेत. संप्रदायाला हे होते समरस अतिशय सुंदरसं नियोजन आहे. असो, चला अभंगाकडेही मी वळलं पाहिजे, बोललं पाहिजे. लक्ष देऊ नाही का, अतिशय सुंदरशी पार्श्वभूमी मला या ठिकाणी मांडायची आहे. मनुष्य जीवनामध्ये दादा काही कर्तव्य असतात, मनुष्य जीवनामध्ये काही उपकार असतात, परोपकार असतात, मनुष्य जीवनामध्ये काही धर्म असतात, त्याचं पालन असतं. कर्तव्य हा विषय वेगळा आहे, धर्म हा विषय वेगळा आहे गड्या. उपकार परोपकार हा विषय वेगळा आहे. कर्तव्य हा जो विषय ना दादा, तुम्हाला कर्तव्य म्हणून करावंच लागतं. सांगेल मी तुम्हाला गड्या, ज्या आईबाबाने तुम्हाला जन्म दिला, ज्या आईबाबाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या आईबाबाने तुमचं कोडं कौतुक पुरवलंय, ज्या माता पित्याने तुमचा संभाळ केलाय गड्या, त्या माता पित्याचं म्हातारपणी वृद्ध कालामध्ये तुम्ही संभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे आणि कर्तव्य म्हणून हा विषय तुम्ही निभवला पाहिजे, निभवला पाहिजे. थोडस पुढे जाऊन सांगेल, मला पुढे घेऊन जायचे तुम्हाला. असंच एक गृहस्थ कापडाच्या दुकानामध्ये गेला आणि कपडाच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर पहिल्या दुकाने गेला. विचारलं, दादा पातळ केवढेला आहे? पातळ समजतंय ना तुम्हाला? पातळ मतलब ना लुगडं साडी. घेण्यासाठी गेला, तिथं विचारलं दादा केवढ्याला? त्यांनी सांगितलं 1400ला. अरे 1000 रुपयाला देणार. नाही मिळाली. दुसऱ्या दुकानावर गेला, कमी अधिक करण्याचा प्रयत्न केला, त्याने सांगितलं 1200ची कमी माझ्याकडे नाही मिळणार. तिसऱ्या दुकानामध्ये गेला आणि 1000 रुपयाला ते पातळ खरेदी केलंय आणि खरेदी केल्याच्या नंतर घरी आला. अर्धांगिनी मंडळी समोर बसलेली होती. बघ ना, तुझ्यासाठी मी 3 दुकानं पाहिली
आणि एवढं मोठं भारीतलं अतिशय सुंदरसं 1000 रुपयाचं पातळ मी तुझ्यासाठी खरेदी करून आणले गड्या, तुझ्या पुढे टाकलं आणि बघ मी तुझ्यावर खूप मोठे उपकार केले आहे. मंडळीला पातळ आणणं हे उपकार आहेत की कर्तव्य आहे? इकडे मी बोला ना, हा असं बोललं पाहिजे. कारण मंडळीला पातळ आणणं हे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणून ज्यावेळेस तुम्ही विषय तुमचा निभवणार नाही ना, ज्यावेळेस तुम्ही कर्तव्य म्हणून ज्यावेळेस तुम्ही मंडळीला पातळ आणणार नाही गड्या, त्यावेळेस मात्र किंमत तिची जाणार नाही, तुमची गेल्या विना राहणार नाही. विठ्ठल किंमत तुमची गेल्या विना राहणार नाही. किती जणाला कळतंय पाहूया थोडस. पहा, असंच व्यक्ती माऊली महाराज चपलाच्या दुकानामध्ये गेला. चपलाच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की दादा, आमच्या मंडळीला चप्पल न्यायची, चप्पल द्या ना. त्यांनी सांगितलं दादा, तुम्हाला चप्पल न्यायची इथपर्यंत बात सत्य आहे, पण ते चपलीचं माप लागेल तशी चप्पल देता येणार नाही गड्या. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी पटकन स्वतःची पाठ फिरवली आणि सांगितलं, हे पहा म्हणे, घ्या चपलीचं माझ्या पाठीवर माप आहे. पाठीवर चपलीचं माप आहे गड्या, घ्या. ज्याला कळलं त्यालाच कळलं. विठ्ठल ऐका, कर्तव्य हा विषय कर्तव्य म्हणून निभवला पाहिजे गड्या. सांगा मला, जो बाप महाराज राब 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 कष्ट करतोय, त्या लेकराच्या हितासाठी, त्या लेकराला मोठं पाहण्यासाठी हाडाची काढ करणारा तो बापच असतोय. राब 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 राबणारा क्षेत्रामध्ये तो बापच असतोय. परिस्थिती महाराज प्रतिकूल असते, प्रत्येकाची परिस्थिती अनुकूल आहे असं कोणी सांगितलंय तुम्हाला? कित्येक अशा हजारो कुटुंब आहेत गड्या ह्या महीवर. सकाळची चूल कशी बशी पेटते दादा, पण दिवसभर त्यांनी काबड कष्ट नाही केलं, तो राबराब राबला नाही, मेहनत केली नाही ना गड्या, तर सायंकाळची चूल पेटेलच असं सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे, भयान वास्तव आहे. आणि असंच एक कुटुंब प्रचंड गरीब होत आहे. बाप म्हणणारा पाटील दादाच्या तिथं सालानी होता, गेली 15 वर्ष झालं साल घालत होता. एकुलता एक मुलगा बाळू नावाचा कुटुंबामध्ये होता. तोही प्रचंड बुद्धिमान होता, अतिशय हुशार होता, चतुर होता, शुद्ध होता, जाणीव होती परिस्थितीची. महाराज कसं बस ते लेकरू 10वी पर्यंत पोहोचलं. त्याला माहिती होतं गड्या, बस माझा जो बाप आहे, दीपावलीला त्या बापाने कधीच नवे कपडे घेतले नाही, पण मला कधीच नवे कपडे घेतल्या वाचून तो राहिलेला नाही. मी मागल त्यावेळेस मी सांगेल तशा पद्धतीची नवी चप्पल आणि बूट देणारा तो एक बापच होता. पण मी पाहिलं गड्या त्या बापाला 15 वर्षापासून की तो बाप कधीच नवी चप्पल घालत नव्हता, कधीही तुटलेली चप्पल त्याच्या पायामध्ये होती. ठिगळं दिलेलं धोतर त्याच्या कमरेला होतं, मी पाहिलंय. कुठेतरी त्या बापाचं कष्ट मी कधी खाली घेईल हीच जिद्द त्याच्या समोर होती आहे. आणि ते लेकरू 10वीला गेलंय. 10वीची परीक्षा झाली आहे, अतिशय हुशार होता, सुंदरसा पेपर झाला. आणि पेपर झाल्याच्या नंतर निकालाचा एक एक दिवस जवळ येत होता. निकालाचा दिवस उजडला दादा, सुंदरसा निकाल लागला आणि ते लेकरू सेंटर मधनं पहिलं आलं. सेंटर मधनं पहिलं आल्याच्या नंतर त्याचे स्नेही, त्याची मित्रमंडळी 10-5 जण घरी गेली. आणि घरी गेल्याच्या नंतर मला प्रश्न केला, मा तुमचा जो बाळू आहे ना, पूर्ण तो सेंटर मधनं पहिला आलाय, आम्हाला पेढे हवे. डोळ्यातून अश्रू गाळल्याशिवाय दुसरं काहीच त्या माकडे नव्हतं. परिस्थिती नाजूक होती, काय करणार आहे. भयान वास्तव होत की शेवटी सांगितलं की थांब रे पोरांनो, बाळूचा बाप आल्याच्या नंतर तुम्हाला मी पेढे देतोय. बापाची
वाट पाहत होती पाखरासारखी. सूर्य अस्तमानाकडे चाललेलं होतं. बाळू आणि 10-5 मुलं अशी डोंगराकडे गेलेली. बाप गुरं घेऊन खाली उतरत होता. ते दृश्य पाहिलं. तसंच त्या बाळूने पोराला नमस्कार केला. बाळूने बापाला नमस्कार केला. पुढे गेला. सर्व पोरांनी सांगितलं की बस, तुमचा बाळू हा 10वीच्या वर्गामधनं नव्हे तर सेंटरमधनं पहिला आलाय. अतिशय हुशार आहे. बापाच्या लक्षात आलं की बस, आपण केलेली मेहनत ही वायला जात नाहीये. आपण केलेलं कष्ट हे नक्कीच वायला जात नाहीये. बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होतीये. सांगितलं आम्हाला पेढे हवेत. आम्ही दुपारपासून सांगतो पेढे मागतोय. तसाच तो बाप आलेल्या गोठ्याकडे आला. गोठ्यामध्ये अशी गुरं बांधली आणि पाटील दादाच्या घरी गेला. घरी गेल्यास नंतर सांगितलं, पाटील दादा, मलाही जाणीव आहे, मी ह्या सालची पूर्ण पैसे घेतलेली तुमच्याकडनं गड्या, पण मला 500 रुपये हवेत गड्या. मी 4 दिवस तुमचे गुरु आहेत ना, अधिक संभळील. त्यांनी सांगितलं, लेकाच्या आणखी तुझा 4 महिन्याचंच साल बाकी आहे. नाही, हे नाही ना जमणार. नाही हो द्या, माझं लेकरू हे पहिलं आलेलं आहे. मला पेढे वाटायची आहे. रोज मी त्या पांडुरंगाला नमस्कार करायला जात होतो. मी रोज त्या भाऊबाबाच्या मंदिरामध्ये नमस्कार करायला जात होतो गड्या. मला तिथे जाऊन ती पेढी अर्पण करायची. द्यावं पाटील दादा, तसं करू नका. अरे तुला 15 दिवस गुरं सांभाळावं लागतील. चालेल, 15 दिवस गुरं सांभाळतोय, पण मला 500 रुपये द्या ना. शेवटी 500 रुपये घेतले आणि तसाच तो डबडबलेल्या डोळ्याने बाप शूट होम मध्ये गेला. 2 किलो पेढी घेतली. तसंच तो मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलाय. तिथं पेढी अर्पण केली आहे. भाऊबाबाच्या मंदिरामध्ये पेढी अर्पण केली आहे. आणि गावभर पूर्णत्व पेढे वाटत सुटला महाराज, की लेकरू पहिला आलं म्हणून कसलीच पर्वा नाही ना केली. गावभर पेढे वाटून 15 दिवस गुरं सांभाळणारा जास्त तो एक बापच असतो. तोच बाप बाल्य अवस्थेमध्ये सुद्धा त्या लेकराला खांद्यावर घेतोय, कडेवर घेतोय, हाताला धरून चालवणारा सुद्धा तो एक बापच असतोय. नोहे ज्यावेळेस ते लेकरू मोठं मोठं होत आहे, अनेक रात्र दिवस काबड कष्ट करत असतो तो बाप. त्या लेकराचं हित चिंतत असतो. अनेक संपत्तीची अशी माया लवाजमा तो असं तयार करत असतो. आणि सर्वची सर्व महाराज वृद्धकालापर्यंत हे सर्वची सर्व त्या लेकराच्या स्वाधीन करणारा तो एक बापच असतो. आणि सर्व स्वाधीन करत 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 एक दिवस त्या निराशेचा धनी होणारा सुद्धा तो बापच असतो. बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकरा 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 जोडी, बाप करी
माझीही तीच अवस्था आहे. मी कर्तव्य ह्या विषय लक्षात ठेवा. पहा, पहिला काल आठवा. काही लेकरं ज्यावेळेस देश दुनियावर महाराज शिकायला गेलेले असतात, दुसऱ्या राज्यामध्ये असतील, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील, गड्या पहिलं छोटं एक असं कार्ड असायचं, मोठं लिफाफ्यामध्ये एक असं कार्ड असायचं, तिथनं ते लेटर यायचं. पण असं कधी झालं का गड्या, एखाद्या लेटरमध्ये असं लेटर आलं आणि त्या माने सांगितलं, बेटा मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. ना महाराज सांगत नसते, पण केल्या विना राहत नसते. बऱ्याचशा वेळेस आम्ही ती भीक मागताना म्हातारी पाहिली, 4-2 घरं भीक मागायची. मंदिराची पडवी होती, तिथं बसायची, पण सकाळी आणि सायंकाळच्या टायमाला मात्र तीच मा तिथं त्या पडवीमध्ये बसून एकटक असं रोडकडे बघत बसलेली असायची. असं बऱ्याच बार पाहिलं. आम्ही विचारलं, माताजी 9 वाजले, तुम्ही इथे का बसलायत? इकडे सुंदरशी तुम्हाला जागा आहे, मंदिर आहे, तेथे बसा ना. बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहतोय तुम्हाला इथे बसलेलं. तिचे डोळे डबडबले महाराज, डोळ्यातनं पाणी तरळलं आणि तिने तिचा वृत्तांत सांगितलं. बेटा काय सांगा, 22-23 वर्षाचा कालखंड झाला. एकुलता एक मुलगा आहे आणि 22 वर्षापूर्वी माझ्या मालकाला असाध्य असा कॅन्सर सारखा आजार झाला आणि माझ्या मालकाने ह्या जगाचा निरोप घेतला. मुलगा हुशार होता. मी 7 ते 8 घरचे धुणे भांडी करत होती आहे. त्या लेकराला काहीच कमी पडून दिलं नाही, राबत होती आहे. आणि माझा मुलगा हुशार होता, मोठा इंजिनियर झाला. 5 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर पोरांनो, ही पिंपळवाडीच्या पुढची जी MIDC आहे ना, तेथे माझा मुलगा नोकरीला. त्याला 1 लाख रुपये पगार आहे. 1 लाख रुपये पगार आहे. पण पोरांनो काय झालं बघा, थोडंसं माझं आणि सुनबाईचं जमलं नाही, मतभेद झाली आणि एकदा थोडंसं वाद वाढला गेला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता ह्या घरामध्ये मी थांबणार नाही आणि मला थांबायचं असेल तरी म्हातारी इथे दिसता कामा नये. नाविलाज झाला, वातावरण प्रतिकूल झालं आणि गेले 3 वर्षापासून पोरांनो मी इथे राहते. पण ऐका ना, मग इथे का बसताय, मंदिर आहे ना. त्या माने हुंदके देत सांगितलं, पोरांनो मी तुम्हाला सांगितलं ना अगोदरच, माझा जो पोटचा गोळा, ज्या लेकरासाठी मी 20-22 वर्ष भांडे घासली, ज्या लेकरासाठी मी हाडाची काढ केली, ज्या लेकरासाठी मी राबले ना, ते लेकरू बाळांनो तिथंच कंपनीमध्ये कामाला आहे, मोठं इंजिनियर आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे. पण माझी एकच इच्छा असते, मी ज्यावेळेस इथं 9-9:30 वाजल्यापासून बसते ना बाळांनो, त्या अर्धा तासामध्ये 10 वाजेपर्यंत माझं लेकरू इथनं 4 व्हीलर गाडीमधनं जात आहे. डोळे भरणं एकदा त्या लेकराला पाहिलं की मला बरं वाटतं, माझे डोळे शांत होत आहे. आणि एकदा परत येताना सायंकाळी 5-6 वाजता बसते. एकदा का त्या लेकराला पाहिलं की बस हे डोळे कुठेतरी शांत होत आहे. केवळ त्या पोटच्या गोळ्याला पाहण्यासाठी मी इथे बसतोय. ही एक माया असते. सबसे बड़ी है माया, सबसे बड़ी है सबसे बड़ी है
सबसे बडी है माँ से पडकर कोणी नाही. हे विषयावर आपल्याला पुष्कळच बोलता येईल. पुढे पुढे घेऊन जायचंय. आणखी थोडंसं पुढे सांगू का? ऐका, महत्वाचा विषय मी सांगेल गड्या. ज्या ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये दादा म्हातारी माणसं आहेत ना, जी वृद्ध माणसं आहेत, त्यांचा सांभाळ झाला पाहिजे गड्या. शास्त्रकार सांगताय वृद्धक्षेवायाम विज्ञान. वृद्ध माणसाची सेवा झाली पाहिजे गड्या. वृद्ध माणसाचा सांभाळ झाला पाहिजे. पुढे जाऊन सांगू का गड्या, ज्या घरामधली म्हातारी माणसं, वृद्ध माणसं, वयस्कर माणसं जी समाधानाने जीवन जगताय ना गड्या, समाधानी राहतायत, समाधानी नाहीत, समाधानाने गोण्या गोविंदाने नांदताय. नो हे शेवटची घटका मोजत असताना सुद्धा समाधानाने या जगाचा निरोप घेताय. अशी असणारी जी समाधानी ज्या कुटुंबामधली माणसं आहेत ना दादा, मी सांगेल गड्या, ज्या कुटुंबामधली समाधानी माणसं आहेत, एक वाक्य घरी घेऊन जा गड्या, त्या घरामध्ये कधीच पितृदोष निर्माण होणार नाहीये. कधीच नाहीये. तुम्हाला नारायण नागबली नेहनतेन करायची काहीच गरज पडणार नाहीये. पण घरातली वृद्ध माणसं समाधानी असणं गरजेचं आहे. म्हातारी माणसं, वयस्कर माणसं समाधानी असणं गरजेचं आहे. दोष निर्माण होणार नाही. चला असं पुढे घेऊन जायचे गड्या. मनुष्य जीवनामध्ये काही उपकार असतात, काही परोपकार असतात. सांगेल मी तुम्हाला गड्या, तुमच्या सानिध्यामधला एखादा ग्रस्त आहे, लक्षात आलं गड्या की बस त्याच्या कन्येचं लग्न आहे, तो अडचणीमध्ये आहे ना, अशा टायमाला जर तुम्ही त्याला घरी जाऊन जर पैसे दिले तर तुम्हाला उत्तम दानाचं फल मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर त्याला घरी घेऊन जर बोलून जर तुम्ही त्याला पैसे दिले ना, तर बस तुम्हाला मध्यम दानाचं फल मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि तेच जर त्याच्याकडनं जर तुम्ही सेवा जर करून हे केलं, अधम निष्फल दानाचं फल तुम्हाला प्राप्त झाले. उपकार केले पाहिजे. मी असं वाचलं गडे एका ठिकाणी, जी माणसं आहेत ना दादा, कोणावरच उपकार करत नसतील, ती कोणाच्याच कामी येत नसतील गड्या, जीवनभर ती कोणावरच उपकार करत नसतील ना, तर शास्त्रकार सांगताय गड्या, त्याच्यापेक्षा मेलेल्या म्हशी बऱ्या. कारण म्हशीत ना, म्हशी जिवंतपणे महाराज मालकाला दूध देतात, त्या लेकराला ताक देतात, नातोंडाला वगैरे तूप देत आहे. हे कोणाबद्दल बोलायलोय मी? म्हशीबद्दल. ऐकताय ना? म्हशीबद्दल बोलायलोय. हे जे मृदंगाची वादी दिसते ना, ही त्या म्हशीच्या कातड्याची, मेलेच्या नंतर जीवनभरही उपयोगाला येत आहे आणि मेल्याच्या नंतरही उपयोगाला येत आहे. आणि जी माणसं कोणाच्याच कामी येत नसतील, कोणावरच उपकार करत नसतील, कोणाच्याच गरजेला ते येत नसतील ना गड्या, न पेक्षा त्यांच्यापेक्षा मेलेले म्हशी बरे. उपकार केला पाहिजे, केला पाहिजे गड्या. असंच काय झालं की गावाच्या साईडला सांडपाणी जात होतं, असं चिखल झालेलं होतं. आणि त्या चिखलामध्ये एक वेळेस असं काय झालं बघा, डुक्कर फसल्या गेलं. डुक्कर फसल्याच्या नंतर पुष्कळशा जणांची गर्दी झाली. काही जण शूटिंग करत होते, कशा पद्धतीने आता हे मरत आहे, कशा पद्धतीने ते बुडणार आहे. काही काही अंतःकरण द्रवित होत होतं. ती बोलत होती, अरे आता मेल्या विना राहत नाही रे, ते बुडतंय गड्या, आता जगत नाहीये, तळतळ करत होती. तेवढ्यामध्ये एक भगवे कपडे वेशधारी साधून तिथनं चालला होता. साधूने ती गर्दी पाहिली आणि तिथे गेला. पाहिलं, लक्षात आलंय हे डुक्कर आता मेल्या विना राहत नाहीये. त्याचं अंतःकरण बिबळ झालं, दुःख निर्माण झालं. आणि तसंच तो साधू पटकन चिखलामध्ये उतरला गड्या. दोन्ही हाताने त्या डुकराचा कान असा त्या साधूने पकडला. डुक्कर बाहेर काढलं. काढल्याबरोबर डुकराने अंग झटकलं. तो चिखल साधूच्या अंगावर असं उडाल्या गेला. डुक्कर तिथनं निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर साधू पटकन तिथं बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर मात्र लोकांनी अशी रीग लागली दर्शनाला, नमस्कार करायला लागले, साष्टांग प्रणिपात करायला लागली. लोक बोलायला लागले, का हो साधू महाराज, ते डुक्कर मेलं असतं गड्या, वाचलं नसतंय, फार त्याच्या नळ्यापेक्षा वर चिखल आला होता, ते जगत नव्हतं गड्या, पण तुम्ही त्या डुकरावर खूप मोठे उपकार केली ना, ते डुक्कर तुम्ही वाचवलंय.
असं म्हटल्याच्या नंतर मात्र त्या साधूने सांगितलं की बाबांनो, मी नाही त्या डुकरावर उपकार केले, त्या डुकरानेच माझ्यावर उपकार केले. ऐकताय ना? ज्यावेळेस मी त्या डुकराला पाहायला होतो ते धडपड करत होतं, जगण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतं, शेवटची घटका मोजत होत आहे, त्यावेळेस माझं अंतःकरण विवळ झालं, प्रचंड मी दुःखी झालो होतो. बस मी जर त्या डुकराला वर काढलं नसतं तर ते दुःख जीवनभर मला सतवत राहिलं असतं. पण ज्यावेळेस मी त्या डुकराला काढण्यासाठी समर्थ ठरलो, डुकराचा प्राण वाचण्यासाठी समर्थ ठरलो ना गड्या, त्यावेळेस खरोखरच मी दुःख मुक्त झालो, भयमुक्त झालो. डुकरानेच माझ्यावर उपकार केले, मी नाही त्या डुकरावर उपकार केले. परोपकार आहे, पुष्कळ सांगता येईल महाराज. भगवान श्री ज्ञानोबराय मुक्ताईचा विशोबासाठीचा विषय पाहिल्याच्या नंतर लक्षात येत आहे. आणखी थोडस पुढे जाऊन सांगेल गड्या, ए बाळा शांत बस ना माय, जाऊन सांगेल मी तुम्हाला. मनुष्य जीवनामध्ये काही धर्म असतात दादा, त्या धर्माचं पालन असतं. एखादा जर भिकारी आपल्या दारामध्ये आला रे आला ना, आपण त्याला भिक्षा वाढली रे वाढली तर धर्म होत असतो, अर्थात पुण्य लागत असतं, आणि जर नाही वाढलं तर पाप लागत असतं. असा तो एक धर्म असतो, असा तो एक धर्म असतो गड्या. आलेल्या अतिथीला दाणा देणं. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल गड्या की धर्माचं पालन कोण करू शकतंय, धर्माचं पालन करण्याचे अधिकारी कोण आहेत. आणखी पुढे जाऊन सांगेल गड्या दादा, मी तुम्हाला सांगेल जी मंडळी जीवनामध्ये स्नेह जोपासतात ना गड्या, ती आयुष्यामध्ये नाही हो धर्म सांभाळू शकत. पण जी माणसं धर्म सांभाळतात गड्या, ती माणसं स्नेह नाही जोपासू शकत, नाही जोपासू शकत. अतिशय सुंदरसा मी रामायणामधला प्रसंग सांगेल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मला शेवटी बाबांवरही बोलायचं आहे. पहा, अतिशय सुंदरसा प्रसंग आहे रामायणामधला. चोहीकडे वाऱ्यासारखी वार्ता पसरली गेली आहे की आज राघवाचा राज्याभिषेक सोहळा आहे. चोहीकड महाराज सडा समर्जन करण्यात आलं, रांगोळ्या काढण्यात आल्या, गुड्या तोरणे लावण्यात आलं, भगवे ध्वज असे घरावर असे लावण्यात आलेले अतिशय सुंदरसं वातावरण होतं. मंगलवाद्य वाजत होती आहे आणि राघवजी पिता श्रीराज दशरथाच्या महालाकडे जातात. घटना घडली, कैकेयीने 2 वर मागितली. पहिल्या वराने भरताला राजगादी आणि दुसऱ्या वराने राघवाला 14 वर्ष वनवास. वनवास शब्द ऐकला दादा आणि राजा मूर्छित झाला. पुष्कळशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ना वराने कैकेयी ऐकत नाहीये. काय करायचंय आता लक्षात आलं. कारण भरताला राजगादी हा कैकेयीचा महाराज स्वार्थी न्याय आहे, लक्षात ठेवा. पण राघवाला 14 वर्ष वनवास हा स्वार्थामधला अन्याय आहे, आणि हा अन्याय हा कैकेयी करते म्हणून तिचं नाव आज जास्त तुम्हाला पाहायला भेटत नाहीये. स्वार्थी माणसाचं नाव हे फारसं असं उंचाव्याचं पाहिलं. आणि हे काम कैकेयी करते महाराज. शेवटी नाविलाज होतोय. राघवाला हे सांगण्यात आलंय, पण कौशल्य मला कोण सांगायचं धाडस करणार आहे. त्यांना माहिती आहे की हे जर आपण अगोदर तिथे सांगितलं तर काय होणार आहे. कोणीच सांगायचं धाडस करत नाहीये. राहू द्या काही नाही करत बस. तिथं निघून ठेवायचं असेल तर ठेव फक्त. उभा राहा तुझ्या जागेवर. सांगायचं कोणीच धाडस करत नाही. शेवटी दुसरंच काहीतरी होईल. राघवाच्या लक्षात आलं की आता आपल्याला तसं जाता येणार नाही. राघव निघाले महाराज. मग कौशल्यमयीच्या सदनाकडे जात आहे.
पाहिल्याबरोबर तर माचा आनंद गगनामध्ये मावेना गेला. शेवटी राघवाला जवळ घेतला आणि कौशल्य बार 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 राघवाच्या डोक्याचं चुंबन घेते. बार बार मुख चुंबिते माता. सांगायला लागली, राघवा किती वेळ केलाय तू, किती उशीर केलाय राघवा. तुला माहिती ना, पहिलं मंगल स्नान इथे तुझं होणार आहे. राघवा पहिला राजमुकुट तुला इथे चढवल्या जाणार आहे. राघवा हत्तीवरनं पहिली मिरवणूक तुझी इथून निघणार आहे ना राघवा. किती उशीर केलाय रे तू राघवा. बोलायला लागली, मला आता काय म्हणतील गुरुजी, काय म्हणतील आता राजे, काय म्हणतील, कशामुळे तू एवढा उशीर केलाय राघवा सांग. राघव मात्र शब्दाचा बचाव करता आणि मला सांगताय, एक गोष्ट सांगू राघव, ही का गोष्ट सांगायची वेळ आहे की आता. एक घटना घडली. अरे काय घटना घडणार आहे इथे? दुसरी तशी काहीच घटना घडणार नाहीये. एकच घटना असेल की बस माझा राघव बस अयोध्येच्या राजतख्तावर बसलेला असेल. दुसरी काहीच घटना नाहीये. राघव शब्दाचा बचाव करताना सांगताय. शेवटी बोलते, का रे तुझे बाबा म्हणतात का 8 दिवसांनी राघव? नाही रे ते चालणार. ह्या 8 दिवसामध्ये जर मी मरण पावले तर तू तो राजसिंहासनावर कसा दिसतोय, मला कसं पाहता येईल राघव? नाही ते चालणार. आजच तुझा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. राघव शब्दाचा बचाव करत असताना सांगताय, एक गोष्ट सांग. राघव सांगायला आरंभ करताय आणि बोलताय, बाबाजी बोललेत ना त्यांनी त्यांची शब्द खरे केले. अरे त्यात काय संशय, ही रघुकुलाची रीतच आहे ना. प्राण जाय परिवचन, जे बोललेत ते करणारच आहेत ना. मग राघव शब्दाचा बचाव करत असताना सांगताय, भरत माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून लहान भरताला बाबाने अयोध्येचं लहान राज्य दिलंय. आणि राघव सांगताय, मी मोठा आहे ना ग, म्हणून मी मोठा असल्यामुळे मला वनवासाचं मोठं राज्य दिलंय. वनवास हा शब्द ऐकला महाराजांनी एखादी मंदिरामधली मूर्ती जशी स्तब्ध असावी अशी अवस्था कौशल्यमाचे होते. आणि कौशल्यमा लागलीच राघवाचा हात पकडते आणि सांगते, राघवा बस ठीक आहे, भरत एक वेळेस राजगादीवर बसलं तरी चालेल, कारण तो माझा मुलगा आहे, तोही माझाच आहे ना. पण ऐक राघवा, मी तुला मुळीच वनवासाला जाऊन देणार नाहीये, अजिबात नाहीये, नाही जायचं तू वनवासाला. राघव शब्दाचा बचाव करताय, बोलताय. आणि शेवटी बोलत असताना पुन्हा सांगितलं, मी जाऊन देणार नाहीये. राघव सांगताय, एक वेळ जर बाबाची आज्ञा असती तरी सुद्धा मी ऐकलं असतं ग पण ऐक ना, केवळ माझ्या बाबाची आज्ञा नाही तर माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे, मी वनवासाला जा. दादा, जिने 14 वर्षाचा वनवास दिला ना, तिला सुद्धा आई म्हणायचं आमचं रामायण शिकवत आहे. रामायण शिकवत आहे. इथं गुंठा अर्धा गुंठा जर कमी जास्त झालं रे झालं तर एकमेकावर धावून जाण्याची भाषा होते. ज्या महाराज कैकेयी मातेने 14 वर्षाचा वनवास दिला ना दादा, तिला सुद्धा राघव सांगताय, माझ्या आईची इच्छा मी वनवासाला जाऊ. आणि ज्यावेळेस हा शब्द कौशल्यमा ऐकते ना, त्यावेळेस मात्र अशी अवस्था होती कौशल्यमाची, जसं काही एखादा सर्प असा रस्त्याने चालत असावा आणि असं सरपटत असताना त्याच्या लक्षात आलं, धावत असताना त्याच्या लक्षात आलं गड्या की हा उंदीर आहे, म्हणून त्याने अशी झडप घातली, उंदीर म्हणून पकडलं. पण पकडल्याच्या नंतर लक्षात आलं गड्या हा उंदीर नाही गड्या, ही तर चिचोंद्री गड्या. आता गेली तर मी मरणार आहे आणि पकडली तर ती, सोडून दिली तर ती मरणार आहे. अशी अवस्था झाली. आता नेमकं काय करायचं आहे, आता काय करायचंय? आणि अशा टायमाला मात्र कौशल्यमाच्या एका बाजूने स्नेह निर्माण झाला आणि एका बाजूने धर्म निर्माण झाला. कौशल्यमाच्या लक्षात आलंय गड्या, आता जर मी माझा स्नेह सांभाळला तर आता रघुकुलातला धर्म जाणार आहे गड्या. आणि मला जर धर्म सांभाळायचा असेल तर माझा स्नेह 14 वर्ष वनवासाला जाणार आहे. मी आता काय केलं पाहिजे गड्या? मी रघुकुलाची कुलवधू आहे, मी विचार केला पाहिजे. आणि अशा टायमाला मात्र
काही कौशल्यमा विचार करते आणि कौशल्यमाच्या मुखकमलातून उद्गार बाहेर पडताय. कौशल्यमा सांगते गड्या की बस माझा स्नेह 14 वर्ष वनवासाला गेला तरी चालेल, पण मला रघुकुलातला धर्म सांभाळावं लागेल, पाळावं लागेल. आम्हाला म्हणून म्हणावं लागेल धर्माचे पाळ, धर्माचे जोरदार टाळ्या वाजवाया गायला, कारण पोषक चाली ही महत्वाची असतात. बस एक योगायोग असतो, नाव तैशीचं करायला नाही का योगेश महाराज. सुंदरसा दोन्ही बागडे माऊली आमच्या माऊलींचा त्यांचा सुंदरसा योगायोग आला. असो, अतिशय छान सुंदर की माझा स्नेह 14 वर्ष वनवासाला गेला तरी चालेल, मला धर्म सांभाळावं लागेल, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, आणखी ह्याच्यावर पुष्कळ असं बोलता येईल. वेळेची विचारधारा आहे. धर्माचं पालन ह्याच विषयावर कीर्तन होईल. पुढे मला घेऊन जायचं आहे. राजे छत्रपती शिवरायानंतर हिंदूंचं जे राज्य आहे ना महाराज, 34 वर्ष महाराणी अहिल्याबाई होळकरांनी सांभाळलेलं चालवलं. त्यांच्या जीवनामध्ये असाही खूप मोठा असा प्रसंग आला होता. एका बाजूने धर्म उभा राहिला होता आणि एका बाजूने स्नेह उभा राहिला होता. छत्रपतीच्या जीवनामध्ये तसं झालं होतं. असो, पुढे घेऊन जायचे. वेळेची विचारधारा समोर ठेवायची आहे आपल्याला. करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करायचं आहे. मग पाखंडी म्हणजे कोण? पहा, 2-3 गोष्टी सांगेल मी गड्या. वेद न मानणारा पाखंड. दुसरी गोष्ट, मुख्य पाखंडीची विचारधारा ज्यावेळेस आपण समोर ठेवतोय ना, जो ईश्वराचं अस्तित्व मानत नाहीये तो पाखंडी. मुख्य जो कर्म पाखंडी आहे हा वेद मानतो गड्या. पण वेद मानत असताना थोडेसे पुढे जाऊन पाहत असलं तर तो वैराग्य आणि ईश्वर विष्कारमयता तो मानत नाही.
दुसरा ज्ञान पाखंडी आहे. लक्षात ठेवा, लगेच पुढे जातोय. थोडंसं सांगितलं पाहिजे शब्दशः, कारण बंधन आहेत. आजचं कीर्तन म्हणजे सारं असं बंधनामधलं आहे. चॅनल असलं की बंधन निर्माण होतं, असं मोकळं बोलता येत नसते. बरं का? ऐका, जो ज्ञान पाखंडी ना दादा, तो स्वतःलाच देव समजतोय. सांगेल मी तुम्हाला. बुद्धिवान असतो, हुशार असतो, कथा कीर्तन वगैरे करतो, पण पूर्णत्व महाराज त्याची नजर ही फक्त पैशावर आणि पैशावर असते. पैसा ठरवतो, लोकांना त्रास. हा ज्ञान पाखंडी. शास्त्र सांगायला बरं. तिसरा आहे तो भक्त पाखंडी. हा कथा कीर्तन करतो महाराज, कार्यक्रमामध्ये रडापड्या करतो, पण त्याच्यामध्ये श्रद्धा नसते. असं बाजार मांडल्यागत करतो, नाटक केल्यागत करतो, आणि त्याच्यामधनं खूप मोठी अशी माया जमवतोय. तो भक्त पाखंडी आहे. जर ह्यांचं नाही ना खंडन केलं दादा, ह्यांचं जर नाही खंडन झालं तर धर्म जोपासला जात नाहीये. धर्म जोपायचा असेल तर पाखंड्याचं खंडन करावं लागेल, आणि हेच काम संतांनी मुख्य केलं. अभंगाचं दुसरं हेच काम संत करतात महाराज. वेद बीजभूत असणार जे नाम आहे, त्या नामाचा अधिक 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 प्रसार करण्याचं काम ही संत मांदियाळी करताय आणि यांनी केलंय. हेच अम्मा करणे काम. बघा, ज्यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त हा सप्ताह चालू आहे ना दादा, संत श्री भगवान बाबा महाराज जीवनभर हेच केलं महाराज. दर्याखोऱ्याने चोहीकडे महाराज फिरून कथा कीर्तन सप्ताह चालू केली. चोहीकडे महाराज पारायण चालू केली ज्ञानेश्वरीची. दिंड्या हे केल्या, जीवनभर हे काम केलं. आजी हे सर्वस्व दिसते महाराज.
एक जीवन केवळ शिक्षित असून कामाचं नाही, ते सुशिक्षित पाहिजे. जीवन सुशिक्षित नित्य परमार्थाच्या सहवासामध्ये. आणि अशा टायमाला सुद्धा महाराज, त्या टायमाला शिक्षणाचं महत्व भगवान बाबांनी सांगितलं. त्या टायमाला तुम्हा आम्हाला सर्वांना असा महाराज मंत्र दिला आणि सांगितलं की बाबांनो, यक्कर इका आणि लेकर शिका. त्या टायमाचा जो नारा दिलाय महाराजाची, हजारो लेकरांचं कोट कल्याण करणारा तो ठरला आहे. आज जे दिसत आहे असं पुढे जाऊन मला बोलायचंय, थोडेसे पुढे जायचंय. हेच करत असताना नित्य जीवनभर अव्याहत परमार्थाच्या साधना करत राहिले. आज जुनी माणसं, वयस्कर माणसं, अशी माणसं सांगताय आम्ही बाबांना पाहिलं. कोणी सांगतं आम्ही त्या विहिरीमध्ये बाबांनी पंचहातरून पारायण करताना पाहिलं ना. मित्र असं म्हणेल, गड्या पाहलं याच्यामध्ये नवल नाही आहे, पण बस पाणी तत्वावर विजय मिळवणार साधुत्व म्हणजे भगवान बाबा आहेत. हे भगवान पाणी तत्वावर आणि जीवनभर महाराज पूर्णत्व जीवन इतिहास बघा लक्षात आहे. पूर्णत्व साधना केलाय, गावोगावून जाऊन महाराज नामाचा प्रसार केलाय. हेच आम्हा करावे का. जीवनभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत किती महाराज केलं. सांगेल मी तुम्हाला एक घटना आठवते, समोर आली म्हणून सांगतोय की जीवनभर बाबांचं पूर्णत्व जीवन तर परमार्थमय नटलेलं होत आहे. पूर्ण भक्ती स्वरूपमय नटलेलं बाबांचं हे जीवन होत आहे. सांगेल मी तुम्हाला, आजार अधिक बळकट होत चालला आणि शेवटी रुब्बी हॉलमध्ये बाबांना पुण्याच्या ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट करण्यात आल्याच्या नंतर अशाही टायमाला पारायण चालू होतं महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायण स्वतः लयच म्हणजे सूर्यफुलं झाल्यावरच व्हायला लागलं का. नाही ना बरं का. अशा टायमाला काय झालं, परिस्थिती होती आणि तिथे पारायण चालू आहे. पारायण चालू असताना ज्यावेळेस डॉक्टर किंवा डॉक्टर यायचे ना, ते औषध पाहिल्याच्या नंतर अगोदर बाबा बोलायचे, साहेब ह्याच्यामध्ये दुसरं तर काही नाही ना. असं बरंच किती तो देह पवित्र असेल. त्यांना विचारायची की ह्याच्यामध्ये दुसरं तर असं काही खराब नाही ना. मग डॉक्टर इंजेक्शन गोळ्या देऊन निघून जायचे. त्रास वाढत गेला, तकलीफ वाढत गेली आहे. असह्य वेदना होऊ लागल्या. सोमवारचा दिवस होता, रात्रीची वेळ होती. नाथाला विचारायला लागले, बाबा नाथा आता किती वाजली सांग ना. सांगितलं 12 वाजली का. नाही, आणखी 12ला वेळ आहे. सांगत होते, अरे आता थोड्यावर आलाय, अगदी थोडं राहिलंय. बोध होत नव्हता. आणि शेवटी असह्य ज्या वेळेस अशा वेदना व्हायला लागल्या आणि अशा टायमालाही विचारलं किती वेळ आहे, सांगितलं. आणि पुन्हा अशा अवस्थेमध्ये सुद्धा पटकन बाबा उठून बसले, बाथरूमकडे गेले आणि पुन्हा शुचिरभूत होऊन परत गादीवर आले आणि गादीवर अशा शयनस्थितीमध्ये झोपले गेले आणि सांगितलं, नाथा थोडीशी ज्ञानेश्वरी अशी वाचल्या जात नाही, अशी देहावर अशी समोर अशी धर. अशी ज्ञानेश्वरी धरल्या गेली महाराज. पण असाही असे वेदना होत होत्या, प्रचंड त्रास होत होता गड्या. शेवटच्या घटका मोजत
अशी समय स्थिती होती. पण अशा टाइमाला सुद्धा ह्या वारकरी संप्रदायाची पताका काम चालू होतं. पूर्णत्व परमार्थमय हे जीवन होतं. आणि अशा टाइमाला सुद्धा नाथाला बोलले, नाथा अरे बघ नाथ, वाचल्या जात नाही, वाचायचं आहे की शेवट सांगितलं की बस गड्या, आता ह्या देहाने सुद्धा ज्ञानेश्वरी श्रवण केल्या जात नाही ना, आता ह्या देहावरच ज्ञानेश्वरी ठेव. शेवट सांगितलं दादा, आणि ज्ञानेश्वरी अशी देहावर ठेवण्यात आली. काही क्षणार्धाची वेळ निघून गेली आणि मुखकमलामधनं असा ध्वनी नाद बाहेर पडला, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. आणि तो नाद ह्या त्रिलोक्यामध्ये घुमला गेला आणि शेवटी ते शरीर शांत झालं. चोहीकडे नको ती बातमी जाऊन पोहोचल्या गेली. शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा एवढं त्या ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं दादा की शेवटी ती ज्ञानेश्वरी ह्या शरीराने देहाने वाचल्या जात नाही गड्या, म्हणून देहावर ठेवून प्राण सोडणारं पहिलं साधुत्व आहे महाराज भगवान. शेवटी सांगायचंय मला तुम्हाला की पूर्णत्व जीवनभर काम केलंय, परमार्थ केलाय, सानिध्य मधल्याला करायला लावलाय, धर्म टिकवण्याचं काम केलंय, धर्माचा अधिक प्रसार करण्याचं काम केलंय. नाम मंत्र बीज मंत्र असणारा महाराज अधिक त्याचा प्रसार करण्याचं काम हे बाबांनी केलंय. आणि हे काम करत असताना बस एखाद्याच्या लक्षात नाही रे आलं तर आम्ही त्याला समजून सांगू, त्याला टाळ्या वाजण्यासाठी वाक रूपी बाण त्याला समजून सांगू. पण ज्यावेळेस त्याच्या लक्षातच येणार नाही ना, अशा टायमाला सुद्धा कठोर शब्दामध्ये सांगू. आणि हे सांगत असताना हा लहान आहे गड्या, हा मोठा आहे गड्या, अशी कोणचीच आम्ही त्याची भीड भाड पाहणार नाहीये. अभंगाचं
यथामती यथावकाश वेळेची विचारधारा समोर ठेवून आपण सरळ सरळ या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयास केलाय. सर्वस्व असं सुलभ अतिशय सोप्या शब्दामध्ये ती चिंतन मांडण्याचा प्रयास केलाय. अतिशय शुद्ध अंतःकरणाने, निरागस अंतःकरणाने आपण हा कार्यक्रम करताय. एक 20-22 घरांनी कार्यक्रम करणं सोपं नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. पण तरीही आपण अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने, सर्व आमचा तरुण वर्ग असेल, सर्व हा पुरुष वर्ग असेल, माता भगिनी असतील, पण मी म्हणतो अन्नदानाचीही तेवढीच उंची आहे. मोठ्या मोठ्या गावाने ज्यावेळेस आपण पाहतो गड्या, तर पंक्ती असताय, पाहुणे मंडळी काही पूर्णत्व माणसाला जेवायलाच असेल असं काही पाहायला भेटत नाही आहे. पण अगदी 8 दिवस चुलबंद आवातनं तुमच्या सप्ताहामध्ये गड्या कळावं तेवढं कोड कौतुक तुमचं कमी आहे. आणि आपण जर या भावनेमधनं हा कार्यक्रम करत असाल, या श्रद्धेने आपण हा कार्यक्रम करत असाल ना गड्या, तर एक वाक्य घरी घेऊन जा. या श्रद्धेयुक्त अंतःकरणाने तुम्ही जे जर हे करत असाल तर 100% तुम्हाला पंढरीचा पांडुरंग भाऊ बाबा फल दिल्याशिवाय राहणार, कसलीच शंका नाही. आणि आपण हे करताय, भाग्यवान आहात, तुमचं अभिनंदन आहे. माझे स्नेही असणारे जे श्रीहरीरावजी, मी महाराष्ट्रामध्ये नव्हतोही, बाहेर होतो. मी त्या टायमाला आंध्र प्रदेशामध्ये होतो. सांगितलं असं असं आहे कार्यक्रमाबद्दल, आमचे शास्त्री भाऊ, आमचे नामदेव भाऊ बोलणार आहेत म्हणे कार्यक्रमाचं असं असं, सप्ताहामध्ये आले होते आपल्या जन्मगावच्या. बोलले ठीक आहे. त्यावेळेस बोलणं झालं. मी म्हटलं मी आता तर इथे नाही आहे, पण आल्याच्या नंतर या तुम्ही आश्रमावर. आणि आश्रमावर आल्याच्या नंतर बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणाल ते सहकार्य आम्ही करायला तयार आहे, असं काही नाही. आपण हे संप्रदायाचं काम केलं पाहिजे, केलं पाहिजे. सांगितलं. आमच्या ताई, मला वाटतं भाग्यश्री ताई, त्यांनीही बोलणं करून दिलं. त्यांनी पिताश्रीला वगैरे सांगितलं, सर्वांना सांगितलं. एक परमार्थाचे संस्कार असणारं ते लेकरू, तिथे हे पारायण वगैरे चालू असते गावी. अतिशय आनंद आहे. आणि त्या माध्यमामधून माझा फारसा इथे, असं मला वाटतं मी पहिल्याच वेळेस इथे आलो. पाठीमागे आपले दत्ता महाराज माने त्यांच्या वर्षश्रद्धाच्या कीर्तनाला आलो होतो. ह्याच्या अगोदर एक वेळेस इकडे जळगाव भगवान शिवाजीचं मंदिर आहे, मोठा महोत्सव होता. त्यावेळेस तिथे कार्यक्रमाला सप्ताहाच्या कीर्तनाला आलो होतो. आठवत आहे मला. एक 8-10 वर्षाचा कालखंड लुटला त्याला. असो, अतिशय सुंदरसं हे नियोजन आयोजन तुम्ही केलं आहे. आणि कार्यक्रमाला ही सर्व उपस्थित एकावनी बळीरे अशी असणारी मंडळी, आमचे श्रीहरी भक्तिपरायण संगीत रत्न आमचे माऊली महाराज बागडे आहेत, आमचे संगीत रत्न आमचे योगेश महाराजजी बागडे आहेत, सर्व आश्रमावरली विद्यार्थी आहेत, आमचं सारंग आहे, सर्व सोन्या आहे का नाही, सर्वचे सर्व हे लेकरं, आमची टाळकरी मंडळी. महाराजांचं काय खटके महाराज आहेत, चोपडे महाराज आहेत, सानप महाराज आहेत, सर्वचे सर्व. आणि त्यांच्या दिव्य वाणीमधून आपण सुंदरसं
भाऊबाबांचं चरित्र श्रवण करत आहे. आदरणीय परमश्रद्धेय आमचे ढाकणे गुरुजी आहेत, भगवानगडाचे चोपदार आहेत, दुसरेही चोपदार महाराज आहेत, चेपटे आमचे रामगव्हाण हेही आहेत. सर्वचे सर्व मंडळी आमचे आदरणीय बांगर महाराज आहेत, आमचे हार्मोनियम वादक महाराज मंडळी आहे, सर्व पंचकृषी परिसरामधली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही अभिनंदन द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि असाच कार्यक्रम आपला वृद्धिंगत होत राहो, उंच उंच होत राहो आणि कार्यक्रम करत राहा. नारदाच्या गादीवरनं तुम्हाला शब्द देतोय की तुम्ही सप्ताह करत राहा. बस कोणचीही आध्यात्मिक बोलतोय, आध्यात्मिक अडचण येऊ, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्हाला टाळकरी लागो, वाजवणार लागो, गुणीजन लागो, की बस केलं पाहिजे संप्रदायाच्या कामासाठी आणि हे केल्या जाईल हा शब्द देतोय. झालेली ही कीर्तन रूपी वाक पुष्पसेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणारविंद अधिकरण हनुमंतरायाच्या चरणी, भाऊबाबांच्या चरणी समर्पित करतोय, सकल साधू संतांच्या चरणी समर्पित करतोय आणि येथेच क्षेवेला पूर्ण विराम देतोय. येथेच क्षेवेला पूर्ण विराम देतोय. ज्ञानेश्वर